अरे कालबेल सारखा बोलत जा रे मोरया. तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. म्हटलं कोणाला तरी घेऊन गणपती मंदिरावर जाऊन येऊ, पण अरे झाडांना पाणी मारणं पण इम्पॉर्टंट आहे ना. सगळे बोर टाकले होते, लोकांना लगेच केळीचा प्रसाद सर्वांना दिला. जेवढी रिकामी जागा दिसते ना, 3-4 वर्षात या ठिकाणी सावली राहील. शब्द आहे बरं आपला. ओम्याचा बर्थडे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि चल म्हटलं मंदिरावर मग शेलाटी गँगला घेऊन मी आलो गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तुम्ही पण दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा मोरया. हे आमचं छानचं सुंदर असं 900 गणपती मंदिर. आता प्रश्न तर पडलाच असेल की आज चतुर्थी गणपती मंदिरावर गर्दी कसं काय नाही. तर आम्ही चुकीच्या वेळेस आलो होतो, म्हणजे दुपारी आलो होतो. व्यायामशाळेकडून बघतो तर मोग लिहून भेटला होता. खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये आला होता. 2 शब्द बोललो, उलटावून गेला. नंतर हा इतका काम करतो ना, इतका काम करतो, काम करून करून डायरेक्ट काळावून गेला पोरगा. त्याचा सोडा, आता आपली वाट लागणार आहे. घरी येऊन बघतो तर कूलर साफ करायची ऑर्डर आली होती. मग काय कारागीर लागला ना कामाला. खोल फिटिंग केली, मस्त धुवून टाकलं, पुसून टाकलं. पटापट आवरावं लागेल, नाही तर ऊन जास्त वाढून दिला ना. आपल्याला आपल्या कामाची मजुरी पण भेटणार नाही. मजुरी दुसरं काही नाही हो, 2 टाईमचं जेवण द्या फक्त, बाकी बस. कूलरचे कपडे एवढे धुवून टाकला, हातून भरून त्याला साफ करून टाकलं, घरात जाऊन बसलो. मॅडम कडे कॅमेरा गेला म्हणजे मॅडम रेडीच राहते लगेच पोच द्यायला. ऐका काय म्हणते. अभी क्या किया वो बोल. पूरा दिन का मत बोल. अभी हमने कूलर सुधारा. तूने क्या किया उसके अंदर. उसके अंदर मैंने कुछ नहीं किया, बस मैंने देखा कि वो कूलर कैसा चलता है. बघितलं, नुसतं बघणं सुद्धा काम करणं असतं. चला तर मग चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत